नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. राजकीय नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यासोबत एक खंदा समर्थक असतो. त्याचा अत्यंत विश्वासू, अत्यंत निकटवर्तीय असा पाठीराखा आणि त्याच्या वर्तुळामध्ये या नेत्याला नंबर 2 म्हणून ओळखलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशी साथ लाभली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सोबत होती त्यांचे सल्लागार अहमद पटेल यांची. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोबत होती मनोहर जोशी यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणूक लढण्यापूर्वीपासून उद्योगपती इलॉन मस्क यांची सोबत लाभलेली आहे. इलॉन मस्क हे स्पेसएक्स आणि टेस्लाचे चालक आणि मालक आहेत आणि अमेरिकेतील नामांकित उद्योगपती आहेत. त्यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या खात्याचा राजीनामा दिलेला आहे. आपला राजीनामा ट्रम्प यांना सोपवलेला आहे आणि ट्रम्प यांना हा खूप मोठा झटका आहे. अमेरिकेमध्ये गेले काही महिने शोलेचा एक शो सुरू आहे. त्या शोलेमध्ये गब्बर सिंग आहे स्वतः डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सांबा होते इलॉन मस्क. इलॉन मस्क यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या खडकावर बसवलं होतं आणि स्वतःचं कौतुक करण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु या विशाल खडकावरून आपलाच कडेलोट होईल अशी भीती बहुधा इलॉन मस्क यांना वाटली आणि ते त्या खडकावरून आता पायउतार झालेले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना इलॉन मस्क यांची अत्यंत भक्कम अशी साथ लाभली. आता अब्जाधीश इलॉन मस्क सोबत आहेत, त्यामुळे पैसा हा काही अडचणीचा विषयच नव्हता. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. एकतर डीप स्टेटचा बंदोबस्त करणं, अफाट सरकारी खर्चात कपात करणं आणि बुडीत चाललेलं अमेरिकेचं अर्थकारण सावरणं हे ते प्रमुख मुद्दे होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इलॉन मस्क होते. इलॉन मस्क यांना खरं तर निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरण्याची गरज नव्हती. त्यांनी मैदानात उतरून भाषणं ठोकली. त्यांचा जो सोशल मीडिया आहे एक्स, या एक्सचा ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी पुरेपूर वापर केला. परंतु ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर इलॉन मस्क आणि ट्रम्प यांचे जे संबंध होते त्याच्यातली जी मधुरता होती ती हळूहळू कमी होत गेली. त्याच्यामध्ये कडवटपणा निर्माण झाला. एखादा उद्योगपती एखाद्या सरकारची सूत्र पडद्याच्या मागून हलवू शकतो. भारतामध्ये अनेक वर्ष आपण हे पाहिलेलं आहे. परंतु आता अशी परिस्थिती आहे की इलॉन मस्क यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण राजकारणाच्या आखाड्यामध्ये शिरून खूप मोठी चूक केलेली आहे. एखादा नेता दुसऱ्या नेत्याच्या पाठीशी एखाद्या पहाडासारखा ठामपणे खंबीरपणे उभा राहतो, कारण हे नातं काळाच्या कसोटीवर उतरलेलं असतं आणि या नात्यामध्ये जो फेविकॉल असतो तो फेविकॉल असतो विश्वासाचा. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अमित शहा यांना सोराबुद्दीन शेख याच्या एन्काउंटर प्रकरणी CBIने अटक केली. खरं तर UPA सरकारचा जो डोळा होता तो मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर होता. अमित शहा यांना CBIने अटक केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणायचा जेणेकरून अमित शहा नरेंद्र मोदी यांचं नाव घेतील अशी UPAच्या नेत्यांची अटकळ होती. सोनिया गांधी यांची अटकळ होती. परंतु अमित शहा कोणत्याही दबावाच्या समोर झुकले नाहीत. त्यांची निष्ठा अढळ राहिली आणि पुढे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो काही इतिहास घडवला तो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. ट्रम्प यांच्या बाबतीत मात्र असं चित्र दिसत नाही. माणसं टिकवणं बहुधा ट्रम्प यांना जमत नाही. वापरा आणि फेकून द्या ही बहुधा त्यांची नात्याबाबतची नीती असावी. ट्रम्प जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये उतरले तेव्हा भारतीय वंशाच्या मतदारांवर त्यांचा डोळा होता आणि ही मतं आपल्या बाजूला वळवण्यासाठी ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी या रिपब्लिकन नेत्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर केला. जेव्हा सत्ता आली तेव्हा यांना DOGमध्ये स्थानसुद्धा देण्यात आलं. DOG म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी. इलॉन मस्क त्यांचे वरिष्ठ होते. परंतु ट्रम्प यांच्याबरोबर न पटल्यामुळे आधी विवेक रामास्वामी या डिपार्टमेंटमधून बाहेर पडले आणि आता इलॉन मस्क यांचा नंबर आहे. इलॉन मस्क यांनी फक्त DOGचा राजीनामा दिलेला नाही आहे, त्यांनी राजकारणालासुद्धा रामराम ठोकलेला आहे. एखादा नेता जेव्हा सत्तेतून बाजूला होतो, राजीनामा देतो, तेव्हा बाजूला होताना त्याला एखादं ठोस कारण द्यावं लागतं. इलॉन मस्क यांनी कारण दिलेलं आहे बिग ब्युटिफुल बिलाचं. हे बिल डोनाल्ड ट्रम्प यांचं अत्यंत महत्त्वाकांक्षी बिल आहे आणि त्यांचा असा दावा आहे की हे बिल पास झाल्यानंतर सरकारी खर्चामध्ये 1.6 ट्रिलियनची कपात होऊ शकते. परंतु इलॉन मस्क यांना मात्र हे पटत नाही. त्यांना असं वाटतं की हे बिल पास झाल्यानंतर सरकारी खर्च अफाट वाढणार आहे आणि हे बिल अत्यंत निराशाजनक आहे अशी टीका करत इलॉन मस्क यांनी हा राजीनामा दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडताना इलॉन मस्क यांनी बिग ब्युटिफुल बिलाचं निमित्त केलं असलं तरी हे काही खरं वाटत नाही आहे. इलॉन मस्क यांची खरी दुखती रग वेगळीच असण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क यांच्या टेस्लाची सगळ्यात मोठी गुंतवणूक चीनमध्ये आहे. इथे इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचा कारखानासुद्धा आहे. या कार विकल्या जातात युरोपमध्ये. टेरिफ अस्त्राचा वापर केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सुद्धा दुखवलेलं आहे आणि युरोपातल्या देशांना सुद्धा. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची साथ असल्यामुळे
हे देश आपल्याशी पंगा घेतील की काय अशी भीती कदाचित इलॉन मस्क यांना वाटली असण्याची शक्यता आहे. इलॉन मस्क यांची नजर गेली अनेक वर्ष भारतावर आहे. भारतामध्ये त्यांना टेस्ला कार विकायचे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी अत्यंत मधुर संबंध ठेवले, परंतु ऑपरेशन सिंदूरनंतर हे संबंध अत्यंत कडवट झालेले आहेत आणि कदाचित डोनाल्ड ट्रम्प आता भारताशी सुद्धा पंगा घेतील अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे इलॉन मस्क यांची प्रचंड गोची झाली. ही गोची उद्योगपती म्हणून होती. आपण फार काळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राहिलो, आपला सगळा धंदा बुडीत निघेल, इतकी वर्ष आपण कष्ट करून जे साम्राज्य निर्माण केलं ते खालसा होईल अशी भीती बहुधा इलॉन मस्क यांना वाटली असावी आणि त्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडत आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की इलॉन मस्क यांची सक्रियता सोशल मीडियावर जी होती ती गेल्या महिनाभर थोडी कमी झाली होती. बहुधा ते आपली मानसिक तयारी करत असावेत. बिग ब्युटिफुल बिलाचं निमित्त करून इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. गेला काही काळ ते अमेरिकेमध्ये जो शोले सुरू आहे त्या शोले सिनेमामध्ये सांबाच्या भूमिकेमध्ये होते. शोले ज्यांनी पाहिला आहे त्यांना आठवत असेल की हा जो सांबा आहे शोले सिनेमातला तो एका मोठ्या खडकावर बसलेला असतो आणि त्याच्या हातात कायम एक बंदूक असते. त्याची दोन कामं, एकतर गब्बर सिंग जो त्या डाकूंच्या टोळीचा नायक आहे त्याची कायम भलामण करत राहणं आणि दुसरा तो जे काही सांगेल ते ऐकणं. म्हणजे गब्बर सिंग त्याला विचारणार की कितना इनाम रखा है रे सरकार ने हम पर, मग सांबा उत्तरणार पुरे 50,000. गब्बर त्याला कधी सांगणार की ह्याच्यावर निशाणा लाव, मग सांबा त्याच्यावर निशाणा लावणार. तर हा जो सांबा आहे तो अमेरिकेच्या शोलेमध्ये इलॉन मस्क साकारत होते, परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या प्रचंड मोठ्या खडकावर बसलेलो आहे त्या खडकावरून कदाचित ट्रम्प आपला कडेलोट करतील आणि त्यांना ही भीती सतावत असल्यामुळे ते स्वतःहून या खडकावरून पायउतार झालेले आहेत. त्यांनी ट्रम्प यांची साथ सोडलेली आहे. असं म्हणतात की वाईट काळ अचानक येत नाही आणि वाईट बातम्यासुद्धा एकाकी येत नाहीत. एका बाजूला इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकी न्यायालयाने टेरिफ प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना बांबू दिलेला आहे. टेरिफ अस्त्र चालवून डोनाल्ड ट्रम्प यांना सगळ्या जगामध्ये उलथापालथ घडवायची होती, परंतु अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानीबद्दल ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना चांगलंच कोल्लेलं आहे. त्रिसदस्यीय खंडपीठाने ट्रम्प यांच्या मनमानीच्या विरोधात अनेक टिप्पणी केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जे अधिकार असतात त्या मर्यादेचं ट्रम्प यांनी कधीच उल्लंघन केलेलं आहे. आर्थिक धोरणं, व्यापारविषयक धोरणं पूर्णपणे ट्रम्प यांच्या मर्जीवर अवलंबून असल्यामुळे अमेरिकेमध्ये आर्थिक अनागोंदीचं वातावरण आहे, प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे आणि ट्रम्प जे काही करत आहेत ते अमेरिकी संसदेच्या अधिकारांवर थेट अतिक्रमण आहे. कोणी आपल्यावर टीका केल्यानंतर गप्प बसणं हा ट्रम्प यांचा स्वभाव नाही आहे. ट्रम्प यांनी सुद्धा न्यायालयावर तुफान टीका केलेली आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारची टीका केलेली आहे. ते म्हणाले की देशामध्ये आर्थिक आणीबाणी निर्माण झालेली असताना या संकटाचा मुकाबला कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार निवडून न आलेल्या न्यायाधीशांना अजिबातच नाही आहे. म्हणजे ट्रम्प यांनी इथे अधोरेखित केलेलं आहे की आम्ही निवडून आलेलो आहोत आणि अमेरिकेचं जे काही भाग्य आहे ते आम्ही ठरवणार आहोत. ते असं म्हणाले पुढे की अमेरिकेचं जे श्रेष्ठत्व आहे ते टिकवण्यासाठी आणि अमेरिकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी अमेरिका फर्स्ट ही नीती वापरत आम्ही आमच्या एक्झिक्युटिव्ह राईटचा वापर करणं सुरू ठेवू. अर्थात हे ट्रम्प स्वतः म्हणालेले नाही आहेत, परंतु व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने ही भूमिका जाहीर केलेली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याची तीच भूमिका असते जी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असते. याचा अर्थ स्पष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या मुद्द्यावरून सगळ्या जगाशी पंगा घेतलेला आहे. आता याच मुद्द्यावरून ते देशाच्या न्यायालयाशी आणि पुढच्या टप्प्यामध्ये देशाच्या संसदेशी पंगा घ्यायला तयार आहेत. ज्या दिवशी ट्रम्प निवडून आले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये हे जाहीर केलं की आम्ही रेसिप्रोकल टेरिफ लावू आणि हा निर्णय जाहीर करताना त्यांनी असं म्हटलं की हा अमेरिकेचा लिबरेशन डे आहे, म्हणजे मुक्तीचा दिवस. आता टेरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेमध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला दिसतो. राष्ट्राध्यक्षांचा पंगा थेट न्यायालयाशी आणि संसदेशी होणार असं चित्र आता अमेरिकेमध्ये निर्माण झालेलं आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प उतरले होते तेव्हा त्यांनी एक घोषणा दिली होती, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा. या घोषणेची इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटाव या घोषणेशी तुलना करण्याचा मोह मला अजिबात आवडत नाही आहे. इंदिरा गांधी यांनी घोषणा दिली होती गरिबी हटाव, गरिबी तर हटली नाही, गरिबी तशीच राहिली, परंतु आणीबाणीच्या नावाखाली इंदिरा गांधी यांनी या देशाचा तुरुंग करून टाकला. ज्याला वाटेल तेव्हा उचलायचं आणि तुरुंगात डांबायचं असा प्रकार इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळामध्ये देशभरामध्ये केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा दिली मेक अमेरिका ग्रेट अगेन, परंतु ही घोषणा प्रत्यक्षात
अंमलात तर येताना दिसत नाही आहे, अमेरिका ग्रेटनेसच्या वाटेला अजिबात जाताना दिसत नाही आहे, परंतु डोनाल्ड ट्रम्प या घोषणेच्या निमित्ताने अमेरिकेतल्या सगळ्या घटनात्मक यंत्रणांची मुस्कटदाबी करतायत असं चित्र आता निर्माण होतं आहे. एखादा शहाणा समजूतदार नेता त्याचा जो खंदा समर्थक असतो, पाठीराखा असतो, त्याचा जो नंबर 2 असतो, त्याला कधीही दूर करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तो दूर होईल अशी कोणतीही कृती करत नाही. इथे डोनाल्ड ट्रम्प यांचे नंबर 2 होते इलॉन मस्क. असं म्हटलं जायचं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर इलॉन मस्क कदाचित अमेरिकेचे राष्ट्रपती होतील, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या 2 टर्म संपलेल्या आहेत आणि अमेरिकेच्या घटनेनुसार त्यांची इच्छा जरी असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद मिळणार नाही. त्यामुळे कदाचित त्यांच्यानंतर इलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशा प्रकारची चर्चा होती. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या नंबर 2ला आपल्यापासून दूर केलेलं आहे. त्यांच्या कृतीमुळे इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूर झालेले आहेत. इलॉन मस्क हे अत्यंत बुद्धिमान आहेत आणि त्यांच्याकडे पैशाची तर अजिबात कमतरता नाही आहे. एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत जवळ असलेला माणूस जेव्हा दुरावतो तेव्हा तो शत्रू बनण्याची शक्यता असते. इलॉन मस्क यांनी राजीनामा देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे धन्यवाद जरी व्यक्त केले असले तरी हे अर्थातच वरवरचं असणार, मनामध्ये त्यांच्या निश्चितपणे एक सल असणार आणि ही जी सल आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांना भविष्यामध्ये भारी पडण्याची शक्यता आहे. कारण इलॉन मस्क शांत बसणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी त्यांनी प्रचंड पैसा खर्च केला होता, परंतु त्यांच्या पदरामध्ये फक्त निराशा पडलेली आहे. त्यांना निराश होऊन राजकारणाला रामराम ठोकावा लागलेला आहे. त्यामुळे इलॉन मस्क आता निश्चितपणे शांत बसून आपल्या खेळी खेळतील आणि या खेळी डोनाल्ड ट्रम्प यांना निश्चितपणे जड जाणार आहेत. देशाच्या अर्थकारणाची घडी बसवण्याची घोषणा करून सत्तेवर आलेले डोनाल्ड ट्रम्प हे आता देशाच्या लोकशाहीची घडी विस्कटणार की काय अशी शंका आता अमेरिकेच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे अर्थकारणाची घडी तर बिघडलेलीच आहे, आता लोकशाहीची घडीसुद्धा बिघडेल की काय अशा प्रकारची शंका आता अमेरिकी जनतेच्या मनामध्ये आणि तिकडच्या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये, मुत्सद्द्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. इथे आता माझी थांबण्याची वेळ झालेली आहे, परंतु थांबण्यापूर्वी न्यूजडंकाच्या तमाम प्रेक्षकांचे आभार मानण्याची इच्छा आहे. कारण न्यूजडंकाने 2 दिवसापूर्वी 2.5 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आणि जवळजवळ आपली व्ह्यूजची संख्या 10 कोटीच्या आसपास पोचलेली आहे. हिंदी न्यूजडंकासुद्धा अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. हिंदी न्यूजडंकाचे 25,000 सबस्क्रायबर येत्या 1-2 दिवसामध्ये पूर्ण होतील. तर जे लोक न्यूजडंका पाहत आहेत त्यांनी एकतर स्वतः हा चॅनल सबस्क्राईब करावा, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगावं. म्हणजे 2.5 लाख ते 3 लाख हा जो टप्पा आहे तो आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत, आमच्या चाहत्यांना, आमच्या पाठीराख्यांना करायचे आहेत. तर आठवणीने सबस्क्राईब करा न्यूजडंका. कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.